तुम्हाला मी आज व्हिडिओ जी बनवणार आहे की नदीला पूर किती आला आहे तो आम्ही आता बघायला चाललो आहे. मी चाललो आहे आणि माझा मित्र रवींद्र भांबाडे, आम्ही दोघं आता नदीवरती चाललो आहोत. नदीला पूर किती आला आहे तो पाहायसाठी. आणि तुम्हाला मी आता आम्ही नदीवरती चाललो आहे. आमची जामदा नदी जी काजिरड्यातून येते तिला आम्ही जामदा नदी असं म्हणतो. आत्ता आम्ही चालत चालत कोळम ब्रिज जवळ पोचलोय आणि आता संपूर्ण नदीला आलेला पूर तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा नदीला आलेलं पाणी. पाणी होती वरती बघ किती आलाय ते. हा वर चढलं ते काय तिकडं चढलं म्हणजे हे काय तासाभरावर पाणी आहे. हे काय तासाच्या बाहेरून पाणी आहे ना. हे काय बोलेंचे ते चराजवळ पाणी लागलं आहे. ते का त्यांच्या चराजवळ पाणी लागलंय मळीजवळ लागलं. पाणीच पाणी. थोडं कमी झालंय. हे काय मगाच्या पेक्षा पाणी आता थोडं उतरलंय पाणी. मगाशी मी गेलो ना तर ह्याच्या आता आपण जंगलातून जातोय आणि जिथं आता जाणार तिथून सुद्धा आम्ही तुम्हाला नदीला आलेला पूर दाखवणार आहे. सर्व वाटेवरती झाडे आली आहेत तरी आता आपण कुठे जातोय? उडवण्यावर. कशासाठी? पाणी बघायला याला. आता आपण त्या जंगलातनं बाहेर पडलेलो आहे वाटेन. आता मोकळ्यावरती आलो. जिथं उडवण्याची कोण बोलतात तिथं आता आम्ही जाणार आहोत.
आत्ता आपण उडवण्याजवळ आलेलो आहोत आणि हे बघा किती मोठा महापूर आलाय तो. पाणी बघा कुठून चाललंय ते. हा 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 ते बघ वरच्या दगडीवरनं पाणी जात आहे उडवण्यातल्या. पाणी कमी नाही यार. मग रुंद म्हणून कमी झालंय त्या. हा 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 ज्या ठिकाणी आम्ही उन्हाळ्यातून आंघोळ करतो त्या ठिकाणी पाणी आता किती आलंय ते बघा. मगाशी ज्या ठिकाणी मी उभा होतो कोळंब ब्रिज वरती, हा आहे कोळंब ब्रिज. मगाशी मी तिथून शूटिंग केले आणि आता इकडे वरती येऊन शूटिंग केले. संपूर्ण पाणी एवढं नदीला आलंय. आणि दुसऱ्या ठिकाणी एक धबधबा आहे छोटासा, तो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. एक छोटासा धबधबा आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हे आमचे मित्र आता आम्ही त्या छोटासा एक धबधबा आहे तिथे जाणार आहोत. तो सुद्धा नदीतच आहे. पाणी नदीला भरपूर आलं आहे त्याच्यामुळे तो एवढा दिसणार नाही, तरी सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. आता आपण त्या धबधब्याजवळ चाललो. हा आहे इथे छोटासा हा आहे धबधबा. छोटासा आहे पण नदीला पाणी भरपूर आल्याच्यामुळं हा तुम्हाला इथं आता दिसणार नाही. त्याचं नदीला पाणी कमी असलं तर सुंदर असा दिसतो हा. पाणी मोठं आल्याच्यामुळे आता हा चांगलाच एकदम दिसतोय मस्त. नदीला पूर बघा किती आलाय. झाडे असल्यामुळं काय दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, मी जे आजची व्हिडिओ बनवले की नदीला आलेला पूर हा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तुम्हाला आवडेल की न आवडेल मला माहिती नाही, पण माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी अशा नवनवीन व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. आणि याच्यानंतरचे व्हिडिओ जे आम्ही बनवणार आहे, ज्यावेळी आम्ही गुराकडे जाणार जंगलामध्ये गुरं चरवण्यासाठी, त्यावेळी मी जंगलामध्ये जे असणारे धबधबे आणि कडे जे बोलतात आमच्या इकडे कोकणात, त्या कड्यांच्या सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि त्या व्हिडिओ मी तुम्हाला नंतर मी अपलोड करणार आहे. त्यावेळी त्या व्हिडिओ तुम्ही बघत राहा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.